नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. असलेल्या माझ्या सर्व सहकारी बंधू आणि भगिनींना एकच गोष्ट सांगायची आहे, इथून पुढच्या काळामध्ये संयम ठेवला जाणार नाही. कार्यक्रम होणार आणि प्रत्येकाचं होणार, एवढंच प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये संघटना आणि आपली ताकद, आपला माणूस, ही एकच भावना ठेवून चालायचंय. मी जरी चुकलो तरी मला त्या ठिकाणी माझे डोळे उघडायचं काम तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी करायचं, एवढंच मी सांगतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, आज सगळी माकडं कशी एकत्र येऊन आपल्या बरोबर काय करायचा प्रयत्न केला हे सगळ्यांना माहिती आहे. आज अतिशय तळमळीने, प्रामाणिकपणे सगळ्या प्रक्रिया. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गद्दारांचा लवकरच कार्यक्रम होणार. भाजपा नेते माजी आमदार संजय जगताप यांचा थेट इशारा. सासवड नगरपालिकेच्या 2025च्या नगरपालिका निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आनंदीकाकी चंदूकाका जगताप या 1091 मतांची आघाडी घेत विजयी झाले आहेत. आनंदीकाकी जगताप यांना एकूण 11,362 मते मिळाली असून शिवसेनेचे उमेदवार सचिन बोंगळे यांना 10,271 मते मिळाली आहेत. अत्यंत चुरशीचे झालेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 12 उमेदवार व शिवसेनेचे 8 उमेदवार नगरसेवकपदी निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या 1 महिला उमेदवार बिनविरोध निवडून आले असून प्रभाग क्रमांक 11 मधील महिला उमेदवारांची निवड न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहे. काही व्यक्तींनी या निवडणुकीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अपयशी ठरलेला आहे. मतदारांनी जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घातलेले दिसत नाही. अनेक प्रभागात क्रॉस वोटिंग केलेले पाहावयास मिळते. संजय जगताप यांनी अत्यंत धाडसाने अनेक दिग्गजांना उमेदवारी नाकारली. विधानसभा निवडणुकीत अनेक फायदे लाटणाऱ्यांनीच संजय जगताप यांच्याशी दगाफटका करून गद्दारी केली होती. हा अनुभव जमेस धरून संजय जगताप यांनी अनेक दिग्गज समजणाऱ्यांना, स्वयंघोषित पुढाऱ्यांना या निवडणुकीत जाणीवपूर्वक बाजूला ठेवले, नव्हे तर त्यांना घरीच बसवले. स्वतःभोवतीची चांडाळ चौकडी मोडून काढली व नवीन उमेदवारांना संधी दिली. त्याचा राग धरून काहींनी गंमत केल्याचे संजय जगताप यांच्या या निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात आले आहे. त्यांचा लवकरच कार्यक्रम होईल, त्यांचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल. या बाबतीत संयम बाळगला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा माजी आमदार संजयजी जगताप यांनी सासवड नगरपालिकेच्या विजयी सभेत भैरवनाथ मंदिरासमोर काढल्याने गद्दारांचे चांगलेच धाबेदान आणले आहेत. आमदार असताना संयम बाळगणाऱ्या संजय जगताप यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर मात्र चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. अंतर्गत व बाह्य विरोधकांच्या डोक्यावर पाय ठेवून संजय जगताप यांनी पूर्ण आत्मविश्वासाने सासवड नगरपालिका जिंकून दाखवली आहे. धन्यवाद.